नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, राज्यात 1 एप्रिल पासून जिवंत 7/12 ही मोहीम राबवली जाणार आहे। राज्यातील 7/12 संदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि राज्यभरामध्ये जिवंत 7/12 मोहीम सुरू करण्यास सांगितलेले आहे, ज्यामध्ये सर्व मृत खातेदारांऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहे। मृत व्यक्तीच्या नोंदी शेतजमिनीच्या खरेदी विक्री आणि कर्जाच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण करतात, ज्यामध्ये सर्व मृत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहे। मृत व्यक्तीच्या नोंदी शेतजमिनीच्या खरेदी विक्री आणि कर्जाच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण करतात, त्यामुळे या उपक्रमामुळे कायदेशीर अडचणी कमी होऊन प्रक्रिया सुलभ होईल अशी सरकारची आशा आहे। आता हा संपूर्ण विषय नक्की काय आहे, यामध्ये नेमकी काय बदलणार आहे हे आपण समजून घेऊया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जिवंत 7/12 ही मोहीम नक्की काय आहे? 7/12 वरती मृत खातेदारांची नोंद असते, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमिनीचा व्यवहार, कर्ज प्रक्रिया करणे आणि कायदेशीर बाबींच्या प्रक्रियेसाठी अडचणी निर्माण होतात, त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होते। त्यामुळे राज्य सरकारने राज्यभरामध्ये ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही अडचण दूर करण्यासाठी महसूल विभागाने 100 दिवसाचा कृती आराखडा सुद्धा हाती घेतलेला आहे। जिवंत 7/12 मोहीम या कृती आराखड्यानुसार राबवली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत 7/12 उतार्यावर असणाऱ्या सर्व मृत खातेदारांचे नाव आता कमी होणार असून त्याऐवजी आता वारसांची नावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद नसल्यामुळे यासोबतच मृत व्यक्तींच्या नोंदी असल्यामुळे जमीन व्यवहारामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात, त्यामुळे राज्य सरकारने जिवंत 7/12 ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदार, समन्वय अधिकारी व जिल्हा अधिकाऱ्यांचे नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। या मोहिमेअंतर्गत 10 मे पर्यंत राज्यातील सर्व 7/12 अपडेट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। सध्या फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू असलेली ही मोहीम आता 1 एप्रिल पासून राज्यभरामध्ये राबवली जाणार आहे। आता कशी असणार आहे ही मोहीम ते सुद्धा सांगतो। जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील। या वाचनादरम्यान न्याय प्रविष्ट प्रकरणे सोडवून गावनिहाय मृत खातेदारांची यादी तयार करण्यात येणार आहे। 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठ्याकडे सादर करण्यात येतील, म्हणजेच या कालावधीत वारसांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्याकडे सादर करावीत। यामध्ये मृत प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, ग्रामसेवक व सरपंचाचा दाखला आणि रहिवासी पुराव्याचा समावेश आहे। स्थानिक चौकशी करून मंडल अधिकारी हे वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील। 21 एप्रिल ते 10 मे या कालावधीमध्ये तलाठी यांनी ई-फेरफार प्रणालीमध्ये मृत खातेदारांऐवजी वारसांचे नाव नोंदवण्यात येईल। त्यानंतर मंडल अधिकाऱ्यांनी वारस फेरफारावर निर्णय घेऊन 7/12 दुरुस्त करावे। त्यानंतर मृत व्यक्तीच्या ऐवजी वारस व्यक्तीचे नाव 7/12 वर येईल। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार मंडळ अधिकारी सुधारित 7/12 तयार करतील आणि विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया विनाशुल्क असणार आहे। आता या जिवंत 7/12 मोहिमेचे नक्की फायदे काय आहेत? या मोहिमेमुळे 7/12 वरील माहिती अद्ययावत राहील, वारसांना कायदेशीर अडचणींवर नियंत्रण मिळवता येईल, जमिनीच्या हस्तांतरणातील विलंब कमी होईल, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ जलद मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकता वाढेल आणि प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल। अशी ही एकूण जिवंत 7/12 मोहीम आहे। येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या मोहिमेचा भाग बनून याचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अशी अपडेट होती, ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।